मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी एक महत्त्वाची अपडेट, एक महत्त्वाचं परिपत्रक हे बीड जिल्ह्यातील कौशल्य विभागाने काढलं आहे. तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. या परिपत्रकाचा विषय काय आहे, हे कशासंबंधी आहे आणि हे 13/2 म्हणजे 13 फेब्रुवारी 2026 रोजी हे प्रदर्शित करण्यात आलेलं आहे. तर महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे. तर या परिपत्रकाचा विषय असा आहे, की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवीन प्रशिक्षणार्थ्यांना 11 महिन्यांसाठी नियुक्ती देण्याबाबत. म्हणजे जे प्रशिक्षणार्थ्यांचा पहिल्यांदा कार्यकाळ संपलाय, आता त्यांच्या जागी बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा नवीन प्रशिक्षणार्थ्यांना संधी देण्यासाठी नवीन प्रशिक्षणार्थ्यांची नियुक्ती करण्यासाठी हे परिपत्रक काढण्यात आले आहे. संदर्भ कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्रमांक आणि जे मागील निर्णय होते त्यांचे इथे क्रमांक दिलेले आहेत. तर हे पत्रक काय आहे? महोदय, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील युवकांना त्यांच्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली होती किंवा आहे. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्राचे रहिवासी असलेले 18 ते 35 वयोगटातील युवकांना शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांमध्ये 11 महिन्यांसाठी कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 मध्ये नमूद शासन निर्णय मुद्दा क्रमांक 4.16 मधील तरतूद अधिक्रमित करण्यात येऊन संदर्भीय क्रमांक 6 अन्वये खालील सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी सुरुवातीला प्रशिक्षण घेतलं, त्यांच्या जागी आता 11 महिन्यांसाठी 18 ते 35 वयोगटातील जे महाराष्ट्रातील रहिवासी आहेत त्यांना पुन्हा एकदा नवीन प्रशिक्षणार्थ्यांना 11 महिन्यांसाठी जॉईनिंग मिळेल. पण ही जॉईनिंग आता कशी मिळणार आहे ते पहा. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग महामंडळ यामध्ये उमेदवार भरती मंजूर पदाच्या 5% एवढे प्रशिक्षणार्थी घेण्यात यावे व किमान 20 पदे मंजूर असल्यास 5% याप्रमाणे प्रशिक्षणार्थ्यांचं एक पद भरण्यात यावं. म्हणजे आता पहिलं कसं होतं, प्रत्येक आस्थापनांमध्ये एक प्रशिक्षणार्थी भरला जायचा, पण आता तसं नाही. आता त्यांनी असं काढलंय, की ज्या ठिकाणी 20 लोक किंवा 20 कर्मचारी कामाला असतील त्यांच्या 5% म्हणजे 20 कर्मचारी कामाला असतील तिथे एकच प्रशिक्षणार्थी भरला जाईल. या पद्धतीने आता ही भरती होणार. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग महामंडळ इत्यादी मंजूर पदाच्या 5% व खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योजक यांच्याकडील कार्यरत पदाच्या 10% आणि सेवा क्षेत्रासाठी कार्यरत पदाच्या 20% पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थ्यांचा समाविष्ट करून घेतला असल्यास चे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनेच्या विरोधात कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने दखल घ्यावी. म्हणजे जर 5%, 10% आणि 20%च्या जास्त जर प्रशिक्षणार्थ्यांची संख्या घेतली किंवा प्रशिक्षणार्थ्यांना संधी दिली तर त्या आस्थापनेवरती कौशल्य विभागाकडून कारवाई करण्यात येईल, असं सुद्धा त्यांनी या परिपत्रकात नमूद केलेलं आहे. सदर योजनेबाबतची सर्व काही कारवाई ऑनलाईन असल्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जे पोर्टल आहे या आस्थापनेची वरती आपली नोंदणी करून वरील सर्व शासन निर्णयाचे सूचनांचे पालन करून सर्व प्रक्रिया ऑनलाईन करणे अनिवार्य आहे. ऑफलाईन पद्धतीने केलेल्या कोणत्याही प्रक्रियेस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. म्हणजे मागच्या वेळेस कसं झालं होतं, की ऑनलाईन पोर्टल चाललं नव्हतं, मग काही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षणार्थ्यांची जी आहे ती निवड केली होती. पण ह्यावेळेस स्पष्ट निर्देश आहेत, की ऑफलाईन जर पद्धतीने प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली तर म्हणजे त्या निवडीसाठी ती ग्राह्य धरली जाणार नाही किंवा त्याची जबाबदारी हे कौशल्य विभाग घेणार नाही. तर हे महत्त्वाचं परिपत्रक हे बीड जिल्ह्यात निघलं आहे. जे विद्यार्थी या योजनेमध्ये पुन्हा ज्यांना प्रशिक्षण घ्यायची इच्छा आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांना पुन्हा या ठिकाणी जॉईन होता येईल. तर हीच महत्त्वाची अपडेट ह्या परिपत्रकाच्या बाबत होती, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. जे पहिले प्रशिक्षणार्थी आहेत ज्यांनी अगोदर 11 महिने प्रशिक्षण घेतलंय त्यांना या योजनेमध्ये किंवा या प्रशिक्षणामध्ये दुसऱ्यांदा सहभागी होता येणार नाही, असं सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या प्रशिक्षणार्थी 11 महिन्याच्या कार्यकाळात प्रशिक्षण घेतलंय
त्या प्रशिक्षणार्थींनी पुन्हा ह्याच्यामध्ये जॉईन करू नये असं त्यांनी सांगितलंय. जे नवीन प्रशिक्षणार्थी आहेत यांनाच यामध्ये संधी देण्यात येणार आहे. आणि यामध्ये सुद्धा फक्त 5% प्रशिक्षणार्थी, म्हणजे ज्या ठिकाणी सरकारी किंवा खाजगी आस्थापनेत कर्मचारी असतील त्यांना त्या ठिकाणी एक प्रशिक्षणार्थी नेमला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.